हॅलो गाईज, आज मी तुम्हाला ॲबॅकस फ्रेम आणि ॲबॅकस फ्रेममधील बिट्सची व्हॅल्यू याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर ही आहे आपल्या ॲबॅकस फ्रेम. त्याला ॲबॅकस टूल्स पण म्हणतात. तर मी यावर पेपरवरती ड्रॉ करून घेतलेली आहे फ्रेम. ही जी कडेची बॉर्डर आहे त्याला आपण आउटर फ्रेम म्हणतो, जसे की या टूल्समध्ये दिसते तशी. त्यानंतर आपल्याला या टूल्समध्ये मध्यभागी एक लाईन आहे अशी, त्यावरती व्हाईट डॉट्स आहेत. त्या व्हाईट डॉट्सला आपण पॉइंटर म्हणणार आहोत आणि ह्या लाईनला मिडल बार म्हणणार आहोत. तर ह्या पॉइंटरमध्ये सगळ्यात मधोमध जो पॉईंट आहे त्याला आपण हाऊस पॉइंटर म्हणूयात आणि आपण इथून स्टार्ट करणार आहोत. आणि इथून स्टार्ट केल्यानंतर आपण लेफ्ट साईडचे जे रॉड आहेत ते यूज करणार आहेत कॅल्क्युलेशनसाठी. तर पहा, या रॉडवरती प्रत्येक रॉडवरती अप्पर साईडला एक बीट्स आहे आणि लोअर साईडला 4 बीट्स आहेत. तर याला अप्पर बीट्स म्हणतात आणि याला लोअर बीट्स म्हणतात. तर लोअर बीट्सची व्हॅल्यू वेगळी असते आणि अप्पर बीट्सची व्हॅल्यू वेगळी असते. यामध्ये आता आपण ह्या स्टार्टिंग पॉईंट्सपासून स्टार्ट करणार आहे, त्याला आपण युनिट रॉड म्हणूयात. युनिट रॉडवरती अप्पर बीट्सची व्हॅल्यू 5 असते आणि लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू जी असते ती 1 1 1 आणि 1 असते. तर पूर्ण व्हॅल्यू या रॉडची 9 असते. त्यानंतर त्याच्याच लेफ्ट साईडला जो रॉड असतो तो असतो टेन्स रॉड. टेन्स रॉडवरती अप्पर बीट्सची जी व्हॅल्यू असते ती 50 असते आणि खाली ईच बीट्सची व्हॅल्यू जी असते 10 10 10 आणि 10 असते आणि टोटल व्हॅल्यू म्हटलं तर टेन्स रॉडची 90 असते. त्यानंतर त्याच्याच लेफ्ट साईडचा जो रॉड आहे तो असतो 100 रॉड आणि त्याच्या अप्पर बीट्सची व्हॅल्यू असते 500 आणि लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू असते 100 100 आणि 100. तर ती होईल 900. नॉर्मली मुलं जे कॅल्क्युलेट करतात ते 100 ते 1000पर्यंतचे नंबर असतात त्यांना कॅल्क्युलेशनसाठी. तर हे अशा प्रकारे नंबर मी इथे तुम्हाला डायरेक्टली बीटवरती दाखवलेले आहेत. तसेच मी इथं फ्रेमवरती पण दाखवते. हा आहे आपला युनिट रॉड आणि या युनिट रॉडवरती अप्पर बीटची जी व्हॅल्यू असते ती असते 5. लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू असते 1 1 1. तर ही झाली 9. त्यानंतर हा टेन्स रॉड आहे. टेन्स रॉडवरती अप्पर बीटची व्हॅल्यू असते 50 आणि लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू असते ते 10 10 10 आणि 10 असते. ही 90 झाली. त्यानंतर हा आहे 100 रॉडवरती पण 900 व्हॅल्यू होईल आणि 1000 रॉडवरती 9000. अशा प्रकारे इकडे रॉड जसे वाढत जातील तशी व्हॅल्यू वाढत जाते. आणि प्रकारे मी तुम्हाला फ्रेमबद्दल आणि फ्रेममधील असणाऱ्या बीट्सची व्हॅल्यू सांगितलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.